नमस्कार मंडळी, मी प्रकाश लोकर. मी आता 2-3 वर्ष एवढं व्हिडिओ वगैरे करतो, पण एका फळासाठी मी आतुरतेने वाट पाहत होतो आणि ते फळ तुमच्या नजरेसमोर आणण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी आज मी खास जंगल सफारीमध्ये फिरायला आलो आहे. कमसे कम 2 ते 3 किलोमीटर जंगलामध्ये आलो आहे. तर आमच्याकडे इकडं चूर्ण म्हणून म्हटलं जातं, म्हणजे रान शिवारातलं मोती म्हणतात. जसे की समुद्रकिनारी मोती मिळतात, तसंच फळांपासून एक प्रसिद्ध वर्षभर आपण फळं खातच असतो, परंतु काही अशी फळं आहेत की वर्षातून एकच वेळा मिळतात. ते फळ म्हणजे जांभळं, करवंद आणि चूर्ण. ते हे जंगली मोती म्हटलं जातं त्याला, आणि आमच्या इकडे त्याला चुरवंद म्हटली जातं. तर ते चुरवंद असतात कशी आणि चविष्ट काय असतं आणि त्याचं झाड कसं असते ते आपल्याला खास पाहिजेत. मुख्य म्हणजे आपल्याला चव बघायची आहे की चुरवंद म्हणजे काय नाही, ती चव कोणत्या पद्धतीनं ती आपल्याला पाहिजे आहे. ठीक आहे फ्रेंड. तर मित्र, मी आज त्या ठिकाणी आलो आहे. हे चुरवंदाचं झाड आहे मंडळी. आपल्याला जर कुठं चुरवंदाचं झाड दिसलं काढायचं वगैरे असेल तर आपण खूप सावकाश काढावं. त्याला छोटे छोटे काटे वगैरे असे असतात, त्यामुळे फार मोठी भीती असते काढण्यासाठी. फार जपून काढावं लागतं बघा फ्रेंड. तर आता मला हे चुरवंद छानपैकी, म्हणजे ही चुरवंद आहेत तुम्ही आपल्याला दिसतं छान, जसे की आपल्याला मोती असतात त्या मोतीप्रमाणे ही डिझाईन आहे. छानपैकी व्हाईट कलरचा आहे, सुंदर असं आहे. हे पहा, याला चुरवंद म्हटलं तर इथे जादा प्रमाणात दिसत नाही, पण मी प्रयत्न करून तुमच्यासाठी काढतोय. वा, जणू काही मोतीच आहे असं आपल्याला वाटते बरं का. बरं, त्याची चव मला बघावी लागेल कसं लागते ते. फार छान, सुंदर आहे. म्हणजे आपण इथे फळं खात असतो, पण त्या फळाची एक आगळ्या वेगळ्या प्रकारची चव आहे. थोडं तुरट, थोडं आंबट आणि गोड, असं सुंदर असं. जसं की आपण सफरचंद खातो तसं सफरचंद ॲपल त्याची जी चव असते तशीच ह्या चुरवंदाला चव आहे. ही आमच्या आमच्या घरामध्ये, आमच्या आजूबाजूला आमचे पूर्वज किंवा आमचे आजी आजोबा अजून पण सांगतात आम्हाला की चुरवंद म्हणजे काय. चुरवंद हे खायचं एक फळ आहे, परंतु दुसरी गोष्ट म्हणजे हे पिकल्यानंतर त्याचे आतमध्ये जी बी असते ते जुनी लोक काय करायची, ती बिया सुकवायच्या आणि त्याची डाळ तयार करायची. गिरवट म्हणायची. ते गिरवटवर दळून त्याची डाळ काढायची आणि ती डाळ आमटीमध्ये किंवा इतर काही गोष्टींवर वापरायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही चुरवंदाची डाळ आहे किंवा याची बी असते, तव्यामध्ये फ्राय मीठ घालून थोडंफार फ्राय करून खाल्लं तरी फार सुंदर तुरवट अशी छान चव येते. फार अशी या फळाची उपमा आहे. या चौकुळ आणि या शक्यतो या सह्याद्री पठारामध्ये जरी खेडेगाव असला आणि दगड भाग असला तरी इकडे फळं मात्र छान अशी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला खायला मिळतात. तर असंच आपल्याला पुढे व्हिडिओ काही पाहायचे आहे, जायचं आहे. तर आपण इथे हा छोटासा व्हिडिओचा स्टॉप करू. चला तर पुढे जाऊ. गुड बाय.